पत्रकार, सरपंच, स्वाभिमानी संघटनेचे नेते आणि दत्त साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन जखमी. शिरोळ नृसिंहवाडी मार्गावरील हनुमान मंदिराजवळ 2 कारची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात शेळशाळचे सरपंच, पत्रकार सुनील संकपाळ, दत्त साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन शरदचंद्र पाठक आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते बाळू मानकापुरे हे जखमी झाले. ही घटना शुक्रवार दिनांक 5 मे रोजी संध्याकाळी घडली. मिळालेल्या माहितीनुसार शेळशाळचे सरपंच 5 जून रोजी संध्याकाळी घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार शेळशाळचे सरपंच सुनील संकपाळ आणि बाळू मानकापुरे हे आपल्या MS-10 DQ 3760 या कारमधून शिरोळमधून नृसिंहवाडीच्या दिशेने जात होते. याच वेळी नृसिंहवाडीहून शिरोळकडे जाणाऱ्या MH-12 SE 6325 या कारनं त्यांच्या गाडीला समोरून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की दोन्ही गाड्यांचं मोठं नुकसान झालं. या अपघातामध्ये सरपंच सुनील संकपाळ आणि बाळू मानकापुरे हे जखमी झाले. तर दुसऱ्या कारमधील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन शरदचंद्र पाठक हे किरकोळ जखमी झाले. दोन्ही वाहनातील एअरबॅग वेळीच उघडल्यानं मोठा अनर्थ टळला. अपघाताचा मोठा आवाज ऐकताच स्थानिक नागरिकांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली आणि मदत कार्य सुरू केलं. सर्व जखमींना तात्काळ उपचारासाठी जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे शिरोळ नृसिंहवाडी मार्गावरील वाहतूक सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. मराठी S न्यूजसाठी शिरोळहून दिलीप कोळी.